हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? गुड मॉर्निंग सर्वांना. आजची मीटिंग घेण्यापूर्वी मला एकच विचारायचं आहे. आपल्या आयुष्यात आपल्याला प्रोग्रेसची गरज आहे का? आणि जर आपल्या आयुष्यात आपल्याला गरज नसेल तर हे मीटिंग घेणं, पुन्हा नवीन सेटअप उभं करणं, नवीन नवीन ऑप्शन देणं काही गरजेचं नाही आहे. आपल्यातले अनेक जण असेही बोलतील की आम्ही प्रत्येक वेळी तुम्ही सांगितले त्यावेळी पैसे टाकत गेलो, पण आम्हाला काही रिटर्न मिळाले नाहीत. हे सर्वांच्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि आत्तापर्यंत अनेक व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय करतो, कसे करतो आहे, कसे देतो आहे, सर्व सांगितलेलं आहे. आपण हे नवीन नवीन ऑप्शन का देतो आहे ते पण सांगितलं. महत्त्वाची गोष्ट, आपण सुरुवात करण्यापूर्वी मला एकच विचारायचं आहे, आपण इथे एकत्र आलो कशासाठी? आज आपण इथे एकत्र आलो आहेत फक्त आणि फक्त कोनकसमठमधली लॅबिलिटी क्लिअर करण्यासाठी, एक्स्ट्रा कमवण्यासाठी नाही. मेन म्हणजे त्याचा उद्देश, आपला प्रोग्राम चालू करण्यापूर्वी उद्देश तोच होता की आपल्याला आपली लॅबिलिटी पहिली क्लिअर करायची. जेव्हा आपण बोलतो आपली लॅबिलिटी क्लिअर करायची आहे, त्यावेळी आपला उद्देश फक्त तोच असायला हवा. आणि हे चालू करण्यासाठी ज्या निवडक 8 लोकांनी सपोर्ट केला, हजारो लोकांमधनं 8 लोक ज्यांनी आपल्या अंगावर जबाबदारी घेतली, आणि ते असे आलतूफालतू कुठल्या ऑर्डिनरी पोस्टवर असणारी माणसं नव्हती. चांगल्या हुद्द्यावर बसलेली, चांगल्या पोस्टला असलेली माणसं होती. आणि त्या माणसांकडनं आपण एक अपेक्षा केलेली, त्या प्रामाणिकपणाने सगळं कॅल्क्युलेशन देतील, प्रामाणिकपणाने हिस्ट्री चेक करतील, प्रामाणिकपणाने बँक स्टेटमेंट चेक करतील. परंतु जे काल प्रकरण घडलं त्याच्यामधून हेच दिसून आलं, ते प्रॉपर चेक केलं गेलं नाही. आता ते प्रॉपर चेक केलं गेलं नाही किंवा त्यांना वाढवून दिलं त्या व्यक्तीला, हे सर्व प्रश्न पडत आहेत. आणि आता ही एकच केस आहे का? अजून अशा किती केसेस आहेत ज्याच्यामध्ये अवाच्या सवा अमाऊंट वाढवून दिली गेली, ज्यांचे बँकेचे स्टेटमेंट चेक केले गेलेत का? आता हे जर बँकेचे स्टेटमेंट जर चेक केले गेले नसतील तर त्यांना कोणत्या बेसिसवर त्यांचं कॅल्क्युलेशन केलं गेलं? मग आता ह्या चुकीला जबाबदार कोण? पहिली गोष्ट मी एक क्लिअर करतो, कोणाला जर वाटत असेल ह्या सर्व गोष्टींमध्ये प्रशांत नांगणेवर ढकलून आम्ही मोकळे होऊ, त्या भ्रमात कोणीही राहू नये. कारण ह्याच्यामध्ये सर्वच गुंतले जाणार आहेत. म्हणूनच मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो, जे काही काम कराल ते प्रामाणिकपणाने करा. आता हे लोक ज्यांनी प्रामाणिकपणा नाही केला किंवा प्रामाणिकपणाने आपलं काम केलं नाही, असं नाही आहे. पहिली गोष्ट,
पेमेंट घेणारा म्हणजे ज्याने इन्व्हेस्टमेंट केली होती ती व्यक्ती आणि देणारा म्हणजे जे टीम लीडर होते, जे सांभाळत होते, जे कॅल्क्युलेशन घेऊन देत होते, जे बँकेचे स्टेटमेंट चेक करत होते, ते दोन्ही व्यक्ती यांच्या संगनमताने जेव्हा गोष्टी घडतात तेव्हाच ह्या गोष्टी होतात. हे माझं प्रांजळ मत आहे. मग आता हे जेव्हा संगनमत का होतं? हे संगनमत फक्त आणि फक्त पैशाच्या उद्देशाने होतं. जेव्हा माइंड जरा कल्प्रिट असतं तेव्हाच होऊ शकतं. रसिका सावंत ही एक निमित्त आहे आणि हे रसिका सावंत ही कठपुतली आहे. तिच्या मागे खेळवणारे वेगळे आहेत, तिला खेळवणारे वेगळे आहेत. मित्रांनो, आज काही लोकांना हे मी बोलतोय ते झोंबत असेल, परंतु काही चाणक्य असे असतात, त्यांच्या बोलण्या वागण्यावरनं अजिबात वाटत नाही इतके कल्प्रिट असू शकतात. आज जर रसिका सावंत या मॅडमचे जे पैसे वसूल झाले होते, त्यांना हा तमाशा करायची गरज नव्हती, त्यांना लिडरशिप करायची गरज नव्हती. हा नंतरचा भाग आहे. परंतु त्यांना करायला लावणारे, त्यांचे कान फुंकणारे हे सगळ्यात मोठे कल्प्रिट आहेत. आता ते का करत होते? असं वाटतं तुम्हाला? ते एकाच गोष्टीसाठी करत होते की त्यांच्या भ्रामक कल्पना होत्या की आता आपण इथून निघून गेल्यानंतर, आपण इथून काम करायचं सोडल्यानंतर एका दिवसात, एका महिन्यात बंद पडेल. तरीसुद्धा आपण अजूनपर्यंत 8 महिने 9 महिने खेचलं आणि अजून चालू आहे आणि आपण लोकांना बांधून ठेवलेलं आहे. एक कुठेतरी पटत नाही आहे. नवीन स्टाफ ठेवलेला पटत नाही आहे. मित्रांनो, ह्याच्यामध्ये एकही गोष्ट नवीन स्टाफ ठेवणं, ऑफिस टाकणं किंवा लोकांना पेमेंट देणं, 15% घेणं, 15%वरनं पुन्हा 5% घेणं, या सगळ्या गोष्टींमध्ये माझा 1 रुपयाचाही स्वार्थ नाही आहे. तरीसुद्धा मी माझ्यासाठी विरोधक निर्माण केलेले आहेत. हे विरोधक का निर्माण केले आहेत? कशासाठी निर्माण केले आहेत? कारण एकच आहे, तो म्हणजे पैसा. कुठल्या तरी इंस्टाग्रामवर मी एक मागे मेसेज वाचलेला, मी या सर्वांना समुद्र देणार होतो, पण हे डबकं घेऊनच खुश झाले. असा प्रकार आहे. कारण मी ह्या कुठल्या गोष्टीत ढवळाढवळ करत नव्हतो. ते काय कॅल्क्युलेशन देत आहेत, ते कोणत्या बँकेचे स्टेटमेंट चेक करता येत आहेत की नाही करत आहेत, मी काही बघत नव्हतो. तरीसुद्धा माझ्यावर जबाबदारी होती, तरीसुद्धा माझ्यावर शिक्का पडलेला होता. यातला एकही रुपया माझ्या घरात येत नव्हता, ना इन्सेंटिव्हच्या माध्यमातून, ना सॅलरीच्या माध्यमातून. सॅलरी पण आत्ता चालू केलेली. या सगळ्या गोष्टी असतानासुद्धा फक्त आणि फक्त कोणकट स्मार्टमधनं जे पैसे अडकले होते त्याची जबाबदारी म्हणून मला याच्यामध्ये गोवलं गेलं होतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, येणाऱ्या इन्व्हेस्टरला पण परत पाठवलं होतं. ते जरी केलं नसतं आणि स्वतः निघून गेले असते
तरी आपल्याला हा प्रॉब्लेम आला नसता आणि प्रॉब्लेम राहिला नसता. हे सगळे अडथळे मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्या प्रॉब्लेममध्ये सांगत होतो. आता ह्या रसिका सावंत या मॅडमच्या केसमध्ये त्याच सांगू शकतात त्यांचे कान कोण फुंकत होते, त्यांचं स्टेटमेंट कोणी बघितलं तेच सांगू शकतात, त्यांना कॅल्क्युलेशन कोणी दिलं त्याच सांगू शकतात. मला सर्व नावं माहिती आहेत, पण ते आता त्यांच्या तोंडून येणं गरजेचं आहे. आज ह्यामध्ये त्या बदनाम झाल्यातच आहेत, परंतु उद्या सकाळी समजा काही इश्यू आला, देव करो कोणाला इश्यू येता कामा नये, आपलं पेमेंट पुन्हा व्यवस्थित चालू राहावं आणि सर्वांना व्यवस्थित पेमेंट मिळावं. पण समजा चुकून इश्यू आला तर एकटा प्रशांत नांगणेला प्रॉब्लेम येणार नाही, प्रॉब्लेम सर्वांना येणार. जेव्हा आपण दुसऱ्यासाठी खड्डा खोदत असतो तेव्हा ती खड्ड्यातली माती आपल्या पायावर येऊन आपणही त्यात अडकत असतो. ही साधी गोष्ट ज्याला कळली तो व्यक्ती असे धैर्य करणार नाही. आता राहिला प्रश्न, पुढे काय? पुढे आपलं चालूच राहणार आहे. मी कधीही मागे हटणार नाही आणि चालू ठेवणार आहे. महत्त्वाची गोष्ट यातून आपण शिकायला हवं. मला एवढंच सांगायचं आहे प्रत्येकाला की आपण ज्या वेळी दुसऱ्याला दोष देतो त्यावेळी पहिली गोष्ट आपण स्वतःमधले पण दोष शोधायला पाहिजे. आज जर त्या रसिका सावंत मॅडम जर शांत बसल्या असत्या कदाचित त्यांना अजूनपर्यंत पेमेंट चालू राहिलं असतं आणि पुढेही चालू राहिलं असतं. झाकली मूठ 1.25 लाखाची या हिशोबाने त्या गप्पा बसल्या असतात तर त्यांनी ते पैसे घेऊन सुद्धा वरती लिडरशिप करायला गेले आणि त्याच्यामध्ये त्यांचं काही नुकसान होणार नव्हतं. उद्या सकाळी बंद झालं असतं तर. म्हणून मला इंटरेस्ट घ्यावा लागला, कारण मला प्रोग्रेन बंद पाडायची नाही आहे. मी कधीच आतापर्यंत पैशाला महत्त्व दिलं नाही. मी एक रुपयाच्या ठिकाणी 50 रुपये घालवलेत, परंतु कंपनी चालू ठेवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केलेत आणि हे आतापर्यंत सर्वांनी बघितलेलं आहे. आता राहिला प्रश्न, लोक हे असे का वागतात, हा मला पहिला प्रश्न पडतो. जिथे व्यक्ती द्यायला उभा आहे, जिथे व्यक्ती समोरून सांगतो आहे मी 1-1 रुपया प्रत्येकाला देणार आहे, तिथे अशी लोक का वागतात आणि कशासाठी? व्हाय, वेन अँड वेअर हा प्रश्न प्रत्येकाला प्रत्येक वेळी कुठलीही कृती करताना पडायला पाहिजे. आज यामध्ये काय होतं आहे, चांगल्या व्यक्ती भरकटल्या जात आहेत. मी गावी मागे गेलेलो तेव्हा मला ज्या व्यक्तीने अडवलं, ज्या व्यक्तीने बसमध्ये तमाशा केला, त्या व्यक्तीबद्दल पणही मी चुकीचं काय बोललो नव्हतो इथे आल्यानंतरसुद्धा. परंतु त्याने ज्यानंतर वडिलांकडे जाऊन जो तमाशा केला, वडिलांकडनं सोन्याची अंगठी घेऊन गेला, त्यावेळी मला बोलावं लागलं. माझा पण नाईलाज होता. कोणी आपल्याला किती जरी चढवलं तरी चढायचं नसतं, हे प्रत्येकाने शिकणं गरजेचं आहे.
कारण एखाद्यावर कोर्ट केस झाली, एखाद्यावर पोलीस केस झाली, एखाद्यावर FIR झाला, तर त्यावेळी फक्त त्या व्यक्तीला आतमध्ये जावं लागतं, त्याच्यासोबत कोणी येत नाही. आणि जेव्हा तो आतमध्ये जातो तेव्हा त्याचा पूर्ण त्रास त्याच्या फॅमिलीला भोगावा लागतो. आज आमचा पण मार्केटमध्ये लॉस होतो, म्हणून आम्ही शेअर मार्केटमध्ये जाऊन तमाशा नाही करत. आमचाही मार्केटमध्ये लॉस होतो, म्हणून आम्ही ज्यांनी कमवले आहेत 4 पट 5 पट त्यांच्या घरी जाऊन तमाशा नाही करत. मला पण अनेकांना पैसे द्यायचे आहेत, म्हणून ज्यांनी कमवले त्यांच्या दरवाजावर जाऊन तमाशा नाही करत. मला हजारो लोकांची लिस्ट माहिती आहे की ज्यांनी आमच्याकडनं करोडो रुपये घेऊन गेलेत, परंतु आम्ही त्यांच्याकडे जाऊन तमाशा नाही करत. का नाही करत? कारण आपण जे सुरू केलं आहे ते आपल्या जबाबदारीवर केलं आहे, ते दुसऱ्यांच्या जबाबदारीवर नाही केलं आहे. आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी पहिली गोष्ट डोकं शांत असणं गरजेचं आहे, कामावर फोकस असणं गरजेचं आहे. आज जर ती व्यक्ती गावी जाऊन तमाशा केला, ती व्यक्ती जर शांतपणे आमच्याशी सपोर्टिव्ह राहिली असती, तर आपल्या ऑफिसमधनं कितीतरी लग्नाच्या ऑर्डर, कितीतरी फोटोग्राफीच्या ऑर्डर, आपल्याकडे आपल्या पॉडकास्टच्या ऑर्डर कितीतरी मिळाल्या असत्या. त्याची पूर्ण इन्व्हेस्टमेंट वसूल झाली असती दुपटीत तिपटीने. पण त्याने मार्ग चुकीचा निवडला. आणि जेव्हा या व्यक्ती ज्या तमाशा करतात त्यांचा उद्देश एकच असतो, पैसा मिळवणं हा उद्देश नाही. त्यांचा उद्देश एकच असतो, समोरच्या माणसाला संपवणं. आणि जर समोरचा माणूस संपल्यानंतर जर आपल्याला पैसा मिळणार असेल, तर मी स्वतःच मला संपवून घेतो ना. तुम्हाला संपवायची गरज काय? पुन्हा उगाच तुमच्यावर केस करायला. आज जर मी संपल्यानंतर तुमचे पैसे मिळणार असतील, तर मी हसत हसत मला स्वतःला संपवून घ्यायला तयार आहे. त्यानिमित्ताने तुमच्या ज्योतिषाचं भविष्य पण खरं ठरेल. मित्रांनो, आज जर ही व्यक्ती, समोरची व्यक्ती आपल्या पेमेंट देण्यासाठी स्वतःच्या फॅमिलीला दूर ठेवून आपल्या पेमेंट देण्यासाठी धडपडते आहे, काही गरज नसताना, काही कारण नसताना, कोर्ट मॅटर चालू असल्यानंतर आपल्याला ह्या भानगडीत पडायची गरज नव्हती हे माहिती असताना सुद्धा, टीम लीडर सोडून गेल्यानंतर सुद्धा ताटमानेने उभं राहायचा प्रयत्न करत असताना सुद्धा, नवीन स्टाफचा खर्च परवडत नसताना तो स्टाफ ठेवून त्याचा खर्च करत असताना सुद्धा, हे सगळं करत असताना सुद्धा जर त्या माणसावर जर आपण सपोर्ट करणार नसाल, त्या माणसाने उभं राहायचं कोणासाठी आणि कशासाठी? महत्त्वाची गोष्ट, जो कोण कान फुंकतात, जे आपल्या कानामध्ये बोलतात निगेटिव्ह गोष्टी, असं करा तसं करा, त्या व्यक्ती आधी पहिली गोष्ट घरातनं कधी बाहेर पडतात का आधी बघा. ज्या व्यक्ती तुमच्या ट्रेडिंगची जबाबदारी घेणार आहेत उद्या फ्युचरमध्ये, त्यांना ट्रेडिंगचं नॉलेज किती आहे ते बघा. त्यांना सेबीची परमिशन आहे का ते बघा. आजच्या डेटला मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं सोपं नाही आहे. सेबीचे नियम भरपूर कडक झालेले आहेत. मला काही हौस नव्हती म्हणून मी रेंटलचा बिझनेस चालू केला आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण जिथे जिथे पैसे टाकताय, पैसे इन्व्हेस्ट करताय, प्रशांत नांगणे सोडून, ती व्यक्ती पैसे कुठे टाकते आहे, कुठल्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करते आहे, कसे रिटर्न देणार आहेत, जे प्रश्न तुम्हाला माझ्याबद्दल पडतात ते प्रश्न त्या व्यक्तींनाही विचारा. त्यांचा सेटअप किती रेडी आहे ते पण चेक करा.
त्याची पैसे देण्याची नियत आहे की नाही तेही चेक करा. त्याच्या एरियातला इतिहासही चेक करा. ती व्यक्ती गावी का पळून गेली ते पण चेक करा. आणि हे गरजेचं असतं. नदीचं मूळ आणि त्या व्यक्तीचं कूळ तुम्ही जर चेक केलात तर तुम्हाला समजेल कोणत्या व्यक्तीवर किती विश्वास ठेवायचा तो. गंगा नदी कुठल्याही गावामध्ये जरी गेली आणि त्या नदीमध्ये कोणीही किती कपडे भांडी धुतली तरी त्या नदीचं पाणी पवित्रच मानलं जातं. त्यामुळे कोणत्या कुळात जन्माला, कुठल्या कुळातनं आला ते खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यावरूनच ठरतो ती व्यक्ती किती प्रामाणिक आहे ती. लग्न ठरवताना सुद्धा तेच बघितलं जातं, त्याचे आईवडील कसे आहेत ते. आज पुन्हा एकदा शेवटचं सांगतो, जर आपल्याला प्रशांत नांगणे हवा असेल तर आणि तरच आपला सपोर्ट मला 100% हवा आहे. आणि जो तो सपोर्ट नसेल तर मला एक पैशाचा इंटरेस्ट नाही आहे. आपल्याला जे योग्य वाटेल ते आपण करू शकता. मी वारंवार सांगत बसणार नाही. आतापर्यंत माझ्या आयुष्याचा खेळ मांडून घेतला आहे, तो पुन्हा पुन्हा मला मांडायचा नाही आहे. शांतपणे प्रत्येकाने विचार करा. रविवारचा दिवस आहे, श्रावण महिनासुद्धा आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने विचार करू नका, चांगल्या पद्धतीने विचार करा. कुठे बसायचीही गरज नाही पडणार आहे श्रावण महिना असल्यामुळे. त्यामुळे एकत्र चांगल्या व्यक्तींबरोबर बसून डिस्कस करा. आपली संगत जर चुकली तर रंगत पण चुकते. त्यामुळे चांगल्या व्यक्तींबरोबर संगत करा आणि योग्य तो विचार करा आणि योग्य तो निर्णय घ्या. सोमवारपासून तुमची कृतीमध्ये तुमचं दिसायला हवं. कारण एक लक्षात घ्या, तुम्ही कुठल्याही चांगल्या पोस्टला बसलेला असाल आणि जर तुमचा प्रोगेनला काही उपयोग होत नसेल आणि तुमच्या त्या पोस्टच्याद्वारे आपल्याला प्रोगेनला काही मदत होणार नसेल, प्रत्येक ठिकाणी पैशाची मदत व्हावी अशी गरजेचं नाही आहे. आपल्याला येणारे प्रॉब्लेमसुद्धा आपल्याकडे असे कितीतरी लोक डिपार्टमेंटचे जॉईंट आहेत, ते जर सपोर्ट करतील तर आपल्याला कधी कसलाही प्रॉब्लेम येणार नाही, राहणार नाही आणि आपल्याला आपले रिटर्न्सही आयुष्यभर चालू राहतील. आणि आतापर्यंत ह्या 2 वर्षामध्ये म्हणजे आपण जेव्हा प्रोगेन रेंटल चालू केल्यापासून ज्याच्याकडे पैसे आहेत त्याच्यासाठी पण ऑप्शन दिले आहेत, ज्याच्याकडे पैसे अजिबात नाही त्याच्यासाठी सुद्धा ऑप्शन दिले आहेत, ज्याच्याकडे कमी पैसे आहेत त्याच्यासाठीही